पॅलेस्टाईनचे कट्टरपंथी अरब लोक विरुद्ध इस्रायल हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झालाय. दिवसभर याच बातम्यांनी लक्ष वेधलं जात आहे. पण या सगळ्या घडामोडींचं मूळ समजून घ्यायला हवं. म्हणजे इस्रायलची स्थापना कशी झाली, का झाली, या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इस्रायलची निर्मिती कशी झाली आणि का झाली ते. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. तर अगदी भूतकाळ सांगायचा तर ज्यू धर्माचा मूळ पुरुष म्हणून अब्राहमला ओळखलं जातं. त्याला देवाने भूमी देण्याचं वचन दिलं होतं. देवाने ज्यू लोकांना दिलेली भूमी म्हणजे पूर्वीचं पॅलेस्टाईन आणि आजचं इस्रायल. याला ज्यू लोक देवदत्त भूमी असं म्हणतात. प्राचीन काळामध्ये ज्यू लोकांनी इथं आपलं राष्ट्र उभा केलं. राजा डेव्हिड यांनी इथे राजधानी उभा केली. डेव्हिडचा मुलगा सालेमोन याने जेरुसलेममध्ये ज्यूंचं पहिलं मंदिर बांधलं. या वंशाची सत्ता ही इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 1586 या काळामध्ये होती. आणि याचे अनेक संदर्भ बायबलमध्ये सुद्धा येतात. ज्यू धर्माचा आणि ज्यू राज्याचा सुवर्ण काळ म्हणजे हाच काळ, इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 1586 चा काळ. पण याच सुवर्ण काळात ज्यू धर्मियांमध्ये मूर्तीपूजा घुसली, अनेक वाईट प्रथा शिरल्या. त्यानंतर ज्यू धर्माची आणि राष्ट्राची वाताहतच झाली. याला कारण दिलं जातं ते म्हणजे मोझेसच्या 10 आज्ञांचं. मोझेसच्या 10 आज्ञा होत्या. या आज्ञांचं पालन केलं तर ज्यू लोक सुरक्षित राहतील, नाहीतर ज्यू लोकांना मातृभूमी सोडून जावं लागेल, जगभर ज्यू विखुरले जातील, त्यांच्या हालअपेष्टा होतील, अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. या 10 आज्ञांचं पालन झालं नाही आणि मोझेसची भविष्यवाणी खरी ठरली. बॅबिलोनचा सम्राट नेबुचाड्रिझार यांनी या भूमीवर आक्रमण केलं आणि तिथनं ज्यू लोकांना हाकलवून देण्यात आलं. त्यानंतर पर्शियन सम्राट सायरस यानं जेरुसलेम जिंकलं. त्यानंतर त्याने पुन्हा ज्यू लोकांना इथं आणलं. हा भाग पर्शियन साम्राज्याचा घटक झाला. त्यानंतर रोमन साम्राज्याने इथं आक्रमण केलं. त्यांनी पुन्हा ज्यूंचे अत्याचार करायला सुरुवात केली. ज्यू लोकांना गुलाम करून युरोप, आशिया, आफ्रिका या देशांमध्ये पाठवण्यात आलं आणि ज्यू लोक कायमचे आपल्या मातृभूमीला पोरके झाले. 1.5 ते 2000 वर्षांचा कालखंड सरला. ज्यू लोक जगभरात विखुरले गेले. आपल्या मातृभूमीपासून हे ज्यू लोक कायमचे पोरके झाले. अगदी आपल्या महाराष्ट्रात सांगायचं तर गलबतातून नव्या देशाच्या शोधात निघालेले एक गलबत हे रायगडच्या किनाऱ्यावर आलं. इथं काही ज्यू लोक स्थायिक झाले. महाराष्ट्रात ते तेल विकण्याचा व्यवसाय करत स्थिरावले. लोकांनी त्यांना बेने इस्रायली ते शनिवार तेली अशी वेगवेगळी नावं दिली. त्यांची नवी भाषा तयार झाली आणि ही भाषा म्हणजे जुदाव मराठी. अर्थात हे प्रत्येक राष्ट्रामध्ये झालं. ज्यू लोक जिथे जिथे गेले ते तिथले झाले. हजारो वर्ष ते जगभर विखुरलेले आहेत. पण या काळामध्ये ते नेहमी प्रार्थना करत आणि या प्रार्थनेत एकच वाक्य येत असे. ते वाक्य म्हणजे पुढची प्रार्थना मातृभूमीतनं. जगभर विखुरलेल्या ज्यू लोकांना पुन्हा आपल्या मातृभूमीत जाण्याचे वेध होते. पण याला सुरुवात झाली ती 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. या चळवळीला झिओनिस्ट चळवळ असं म्हटलं जातं. थिओडर हर्झल या व्यक्तीला ही चळवळ व्यापक करण्याचं श्रेय देण्यात आलं. ते ज्यू लोकांचे अभ्यासक आणि नेते होते. त्यांनी पहिल्यांदा ज्यू धर्मीय लोकांचा प्रश्न हा सामाजिक नसून तो राजकीय प्रश्न आहे असं सांगितलं. त्यांच्या या मताला तत्कालीन परिस्थितीत झालेला अल्फ्रेड ड्रेफस हा खटला कारणीभूत ठरला. अल्फ्रेड ड्रेफस हा ज्यू होता. तो फ्रान्सच्या सैन्यात कॅप्टन होता. जर्मनीला सहकार्य करत असल्याचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आला. त्याची जाहीर धिंड काढण्यात आली. त्याची सगळी शौर्य पदकं ही परत घेण्यात आली. ज्यू लोकांचा मृत्यू होवो अशा घोषणा देण्यात आल्या. ज्यू लोकांच्या विरोधात या घटनेमुळे असंतोष निर्माण झाला. मात्र अल्फ्रेड ड्रेफस हा पूर्णपणे निर्दोष होता. या घटनेमध्ये जर्मनीला फितूर असणाऱ्या दुसऱ्या अधिकाऱ्यांचं नाव कालांतराने समोर आलं. त्यानंतर अल्फ्रेड ड्रेफस याची सुटकाही करण्यात आली. त्याला पुन्हा मान सन्मानाने सैन्यातही घेण्यात आलं. पण या घटनेतनं निघायचा तो बोध ज्यू लोकांनी घेतला. जो ज्यू होता म्हणून सगळ्या ज्यू लोकांवरती गद्दार असण्याचा शिक्का मारण्यात आला. या घटनेनंतर झिओनिस्ट चळवळीला अधिक व्यापक स्वरूप येत गेलं. ऑगस्ट 1897 साली झिओनिस्ट चळवळीचं आयोजन पहिल्यांदा लंडनला करण्यात आलं. यामध्ये थिओडर हर्झल यांनी तुर्की सुलतान, इंग्रज यांच्याकडून पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांच्या वसाहती निर्माण करण्यास परवानग्या मिळवल्या. आपल्या मातृभूमीच्या दिशेने ज्यू लोकांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं. पण झिओनिस्ट चळवळीचा खांदा असणाऱ्या हर्झल यांचं 1904 सालीच निधन झालं. मात्र या पूर्वीच्या काळात सुद्धा असंघटितपणे का होईना पण ज्यू लोकांना आपली मातृभूमी खुणावत राहिली. 19व्या शतकापासून जगभरात विखुरलेले ज्यू लोक इथे यायला लागले. 1870च्या दरम्यान इथं 17,000 ज्यू लोक राहू लागलेले. ज्यू वेगवेगळ्या काळामध्ये इथे यायला लागले. या सगळ्या घडामोडींना अलिया असं नाव देण्यात आलं. पहिले अलिया हे 19व्या शतकात आले आणि त्यानंतर 1904 मध्ये रशियातनं ज्यू लोक इथे यायला लागली. त्यांना दुसरे अलिया असं म्हटलं गेलं. त्यानंतरच्या काळात जगभरात पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली.
जगभरात ज्यू लोकांची संख्या विखुरली गेली असली तरी ते महत्वाच्या पदांवर कार्यरत होते. अमेरिकेच्या सैन्यामध्ये निर्णय घेण्याच्या पातळीवरती ज्यू लोक होते. पहिल्या महायुद्धात अमेरिकेचा पाठिंबा मिळावा म्हणून इंग्लंडच्या परराष्ट्र सचिव आर्थर जेम्स बाल्फोर यांनी ज्यू नेते वाल्टर रॉथचाइल्ड यांना पत्र लिहिलं. यामध्ये त्यांनी युद्धानंतर ज्यू लोकांच्या होमलँडची मागणी मान्य करण्यात येईल असंही सांगितलं. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर ही भूमी इंग्रजांच्या ताब्यात आली आणि जगभरातनं ज्यू लोक पुन्हा आपल्या मातृभूमीच्या दिशेनं खेचले जाऊ लागले. 1919 ते 1939 या काळामध्ये सुमारे 5 लाख ज्यू लोक ही पॅलेस्टाईन इथं परत आली आणि वर्षानुवर्ष राहणारे अरब आणि ज्यू धर्मीय यांच्यामधला संघर्ष हा उफाळून येऊ लागला. त्यानंतर म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सने ज्यू लोकांच्या मातृभूमीला मान्यता दिली. पॅलेस्टाईनी अरब आणि ज्यू यांच्यात भूमीवरनं संघर्ष चालू झाला. ज्यू लोकांना समुद्रात ढकलल्याशिवाय आपल्याला भूमी मिळणार नाही ही अरब लोकांनी भूमिका घेतली, तर पॅलेस्टाईन हे ज्यू लोकांचंच आहे अशी ज्यू लोकांची भूमिका होती. या संघर्षातनं ज्यू लोकांनी अरबांचं आक्रमण थांबवण्यासाठी आपलं संघटन मजबूत केलं. त्याला नाव देण्यात आलं आले हॅगेनना. पहिल्या महायुद्धापासूनच दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या काळामध्ये सुमारे 60 लाख ज्यू लोक मारले गेले. पण जगभरातील ज्यू लोक इथं येतच राहिले, अरबांचा कडवा प्रतिकार करत राहिले. 1947 नंतर ब्रिटनने वसाहतीतून माघारी घेण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्यातनच ब्रिटिशांनी या भूमीचा ताबा युनोकडे दिला. युनोने 29 नोव्हेंबर 1947 साली पॅलेस्टाईनची फाळणी करून ज्यू लोकांसाठी इस्रायल आणि अरबांसाठी पॅलेस्टाईन असा निवाडा केला आणि ती तारीख आली. ती तारीख होती 14 मे 1948. या दिवशी ब्रिटिशांनी आपला हक्क सोडला आणि इस्रायलच्या निर्मितीची घोषणा झाली. या नव्या राष्ट्राला अमेरिका आणि रशियाने तात्काळ मान्यता देऊन टाकली. स्वातंत्र्य मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इजिप्त, सीरिया, जॉर्डन आणि इराकने इस्रायलला नष्ट करण्यासाठी युद्धाची घोषणा केली. त्यात अरबांचा पराभव झाला आणि 7 लाख पॅलेस्टाईनी निर्वासित झाले. ज्यू लोकांनी सुद्धा वांशिक सफाईचं धोरण स्वीकारलं आणि इस्रायलच्या ताब्यातनं पॅलेस्टाईनी नागरिकांच्या कत्तली करण्याचं मिशन राबवलं. यामुळे पॅलेस्टाईनी निर्वासित हा नवीन शब्द आधुनिक जगाला मिळाला. झिओनिस्ट चळवळीचं स्वप्न पाहिलेल्या हर्सल यांचं 1904 सालीच निधन झालं होतं. त्यांना जिवंतपणी इस्रायल पाहता आलं नाही. त्यांच्या अस्थी 1949 मध्ये इस्रायलमध्ये आणण्यात आल्या आणि आधुनिक इस्रायलची निर्मिती झाली. या निर्मितीनंतर मात्र अरब विरुद्ध ज्यू आणि पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल हा नवा संघर्ष जगाला मिळाला. ही गोष्ट होती इस्रायलच्या निर्मितीची. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.